त्या ठिकाणी चेअरमन झाले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत होते। मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो। आज आता मी राज्यामध्ये काम करतो, पूर्वी साहेब आणि बाकीचे सगळे बघत होते इतर मान्यवर। आता आम्ही एकनाथराव देवेंद्रजी आम्ही बघतोय। तसं कारखान्याच्याही संदर्भामध्ये आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे। आम्ही पण फार बारकाईने विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करतो। एकदा असाच सोमेश्वर कारखाना अडचणीत आला असताना आम्ही आमचं सर्वस्व तिथं पणाला लावलं आणि पूर्व घडी तिथं ते पुन्हा बसवली। तिथं कुठली अडचण ही येऊन दिलेली नाहीये। आज मी तुम्हाला यादी जर वाचली तर ते कारखाने आणि तिथले सभासदांना वाईट वाटेल। अहो, इतक्या कारखान्यांची यादी माझ्याकडे एनसीडीसी मधनं पैसे द्या, आमचे प्रस्ताव अमित शाह साहेबांच्याकडे पाठवा, त्याशिवाय आम्ही टिकाऊ धरू शकत नाही, आम्ही कारखाना चालू शकत नाही। ती गोष्ट आपल्या सोमेश्वर आणि माळेगावच्या बाबतीमध्ये नाही। हे आपले 2 साखर कारखाने आपल्या बारामती तालुक्यातले आहेत। त्या संदर्भामध्ये काही संचालक बोर्डाला तुम्ही निवडून देत असताना काही संचालकांनी काही किरकोळ गोष्टीमध्ये भरती किंवा आणखीन काही गोष्टी चुका केल्या असतील नसतील,